गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहेत सर्वजण. तर बघा आमची सकाळ कशी होती गावाकडची, मस्त झाडून वगैरे काढून वटा. तर त्या माझ्या चुलत सासूबाई आहेत आणि त्या मीच लवकर उठतो बरं का. आमच्या घरात कोण उठत नाही. माझ्या आंघोळ झाल्याच्या पुढं मी स्वयंपाकाला सुरुवात करायलाच्या पुढं बघा माझी बारकी जाऊ उठलेली, मधवीत आणि झोपलेलीच आहे. पण तेव्हा बारकी जाऊ सासूबाई पण झोपलेल्याच आहेत. फक्त आम्ही दोघे उठलोय, कारण हिच्या अगोदर मी अर्धा पाऊण तास अगोदरच उठलेले. तर मला स्वयंपाकाची तयारी करायची होती. म्हणजेच माझे मिस्टर कामाला जातात, तर त्यांचा डबा असतो, त्याच्यामुळे मला लवकर उठावंच लागतं. तर हे जे कापड आहेत ना, तर ते मी ते काल ब्लाऊज शिवलं होतं ना, तर त्याचे कापड आहेत. ते मी असं टाकून देत नाही इकडं तिकडं चूल पेटवायला, कामी येतात. तर बघा भाकर किती छान फुलली. तर माझ्या भाकरी अशाच असतात, दररोज मीच भाकरी करायला असते. सकाळचा स्वयंपाक डेली माझ्याकडंच असतो. तर चपात्या करून घेतल्यात, फुल टोपलं भरून चपात्या केल्या त्यांना. आत्ता मी भाकरी बनवते. माझे मिस्टर कामाला पण गेले डबा घेऊन, पोरं पण शाळेत गेली. तेव्हा मला नाही शूट झालं कारण व्हिडिओ नंतरनं मी शूट केला आहे, लास्टला भाकरी जेव्हा संपत आल्या का तेव्हा. तर भाकर बघा दिसते का कुठं करपलेलीच, आणि अख्खा स्वयंपाक झाल्यावर जाळ लागलं बरं का. अगोदर जरासं थोडंसं पेटलं नाही लवकर, कारण पावसाळे दिवस आहेत, लाकडं जरा चिंबरलेले असतात. तर सगळा स्वयंपाक करून मी 10 वाजता, 10:30 किंवा 9, 10:30 वाजले होते वाटतं. 10:30ला लाईट येते, तर 10:30 वाजेपर्यंत मी चुलीपाशीच होते. तर बघा अंदाज लावू शकता तुम्ही स्वयंपाक किती असेल मला. आता तिथून उठले आणि पाणी भरायला आले, कारण पाणी भरायला पूनम बसली होती जेवण करायला. आणि पाणी भरायला मधवी जाऊ प्रेग्नेंट असल्यामुळे ती काही पाण्याकडे येत नाही. आणि माझ्या सासूबाई, मी पाणी भरत असल्यावर माझ्या सासूबाई अजिबात येत नाहीत. एक हांडा काय अर्धा हांडा असला ना तरी पण उचलून नेत नाहीत त्या. मला तशाच करतात का काय माहिती, त्यांच्या जीवाला माहिती. तर मी पाणी भरलं. मी एकटीच होते पाणी भरायला. मी घरी हांडा ठेवून येऊस्तवर तो हांडा दुसरा भरत होता. आमचे 3-4 घरचं पाणी होतं, त्यात 2-3 घरी काय आलेले नव्हते. तर मीच पहिल्यांदा गेले. तर पाणी भरून झालं आणि मी घरामागं गेले, तर एक एवढा मोठा साप होता ना, लय मोठा साप होता. सगळ्यांनी आम्ही बघितलं. तर 1-1.5 तास तिकडंच गेला. नंतर मग पाणी जरा जास्त वेळ चालू होतं. मग पोरांचे कपडे धुवून घेतले, शाळेचे कपडे खराब झाले होते. आता काल घातले होते, तर पाऊस असल्यामुळे चिखलाने भरलेले होते आणि माझ्या मिस्टरांचे पण कामाचे कपडे खराब झाले ते. तर सगळे कपडे घेतले धुवून. आणि पाणी बराच वेळ चालू असल्यामुळे बघा नळ किती फुल चालू आहे. पलीकडं गुलमोहरचं झाड आहे, ते फुलं आलेत खूप छान असे. समोरून तर असले भारी दिसतात ना, मी पाठीमागच्या साईडला बसले म्हणून एवढे नाहीत बरं का चांगले दिसत. पण हो का, इकडून बघा किती छान दिसत. कपडे घातले वाळायला. तर हे बघा माझे मावळण सासूबाई, आणि ती पलीकडच्या साईडला आजी दिसते ना, ती माझ्या सासूबाईची आई आहे. तर ती पलीकडून आलेली आहे, ती पूनम आहे. तर ह्या सांगत होत्या साप केवढा होता, कसा होता, म्हणजे धामीन होती ती, लांब असते ना भरपूर धामीन. तर ती सांगत होत्या. तर म्हणताना एवढे कपडे कसे, तर कपडे आमचे पावसामुळे वाळतच नाहीत, कपडे इथंच असतात. तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.